नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आहे एकादशी, शुक्रवार, उपवास आहे माझा शुक्रवारचा। मुलांसाठी बनवायची आहे मला उसळची भाजी आणि आता सकाळचे वाजले 8:30-9। आता मी पटापट स्वयंपाकाला लागते। अगोदर बनवली आहे चाय, या तुम्ही पण चहा प्यायला, मस्त गरम गरम थंडीचा अद्रकवाला चहा प्यायला या। मस्त इथे आपला अद्रकवाला चहा पण बनला, या तुम्ही पण मस्त कडक कडक चहा प्यायला। आणि त्यानंतर बघा इथं बाहेर असा मोसम होता आज। हे बघा माझं मनी प्लॅन किती छान झालंय, आता पाऊस पडतोय म्हणून मटकीला छान असे मोड आलेले आहे, मस्त लांबलचक बघा, बघू शकता तुम्ही। हे मोड मी मटकीला घरीच आणते, भिजवून घेतले होते परवाच्या रात्री आणि काल दिवसभरात छान असे मोड आलेले आहे। आता मोडची या म्हणजे मटकीची भाजी, मोड आलेल्या मटकीच्याच भाजी बनवायची आहे मला मुलांच्या टिफिन साठी। त्यासाठी घेतलाय मी कांदा, कढीपत्ता, टमाटर आणि हिरवी मिरची, लसूण पण टाकायचं आहे। लसूण अजून धुवायला पडलेला आहे। चला तर मग पटापट आता चपात्या माझ्या बनवून झाल्या, इथे सर्व चपात्या बनवून झाल्या कारण आहोंना जायचं होतं तर त्यांना अगोदर नाश्ता बनवून दिला, शेवची भाजी आणि चपाती, ते गेले। त्यानंतर मग मी पूर्ण चपात्या बनवून घेतल्या आणि आता या मटकीची भाजी बनवायची आहे। मटकीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। तुम्ही कशी बनवतात मटकीची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा। भाजीची सर्व तयारी करून घेतली, त्यानंतर मी कढई ठेवली, कढईत 2 पल्या तेल टाकलं, त्यात राई टाकली, राई चांगली चटकली की त्यानंतर त्यात जिरं टाकलं, जिरं चांगलं फुलल्यावर त्यात कापून घेतलेला बारीक लसूण टाकून घेतला आणि कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता पण टाकून घेतला। कांदा हिरवी मिरची चांगलं परतल्यावर 2 टमाटर घेतले आहे मी लालबुंद टाकायला, लालबुंद भाजीसाठी ते कापून घेतले आहे आणि मग आपल्याला यात टाकायचं आहे हळद आणि मीठ, बस एवढी। कांदा हिरवी मिरची चांगलं परतल्यावर 2 मस्त लालबुंद पिकलेले टमाटर इथं टाकून घेतले मी। त्यानंतर टमाटरवर थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीपुरता, रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं ह्या मटकीच्या भाजीत, खूप छान खायला टेस्टी लागते। आणि टमाटर शिजण्यासाठी नमक पण टाकून घेतलं आणि झाकण देऊन त्याला शिजवून घेतलं। मीठ टाकल्यामुळे आपले टमाटर चांगले शिजले गेले। त्यानंतर मग मी त्यात अर्धा चम्मच पोहे खाण्याचा अर्धा चम्मच हळद टाकून घेतली, हळद पण चांगली परतून घेतली। मग मोड आलेली मटकी पूर्ण यात टाकून घेतली, मटकी चांगली मिक्स करून घेतली आणि झाकण देऊन 7 ते 8 मिनिट चांगली मटकीची भाजी शिजवून घेतली। अशी मोड आलेली उसळ खायला खूप छान अप्रतिम लागते आणि एक आई म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण मुलांना हेल्दी आणि चांगलं जेवण खाऊ घातलं पाहिजे। असं काहीतरी वेगवेगळं बनवत असलं ना मग मुलांना बाहेरच्या चवची आठवण नाही येत, छान लागते ही भाजी अशी खायला। आता 5-6 मिनिटात भाजी शिजून जाईल आणि मग मला पुढचे कामं करायचे आहे। जवळजवळ आता 10:30 वाजले, स्वयंपाक पूर्ण झाला, फक्त आता भांडे किचन आवरायचं आहे, थोडातला घरातला पसारा आवरायचा आहे आणि मयंक दर्शूला सोडायला जायचं आहे। मयंकची तब्येत ठीक नाही अजूनपर्यंत पण, त्यामुळे मयंकला नाही पाठवत आज, काल पण नव्हतं पाठवलं त्याला, आज पण नाही पाठवत त्याला, सर्दी खूप जास्त झालेली आहे त्याला। आता बघू कधी त्याला आराम पडतो, त्यासाठी पटापट आता आवडते आणि त्याला एखादी चपाती तरी चारते या भाजीसोबत आणि मग त्याला दवाई गोळी पण द्यायची आहे मला, कारण त्याची तब्येतच बरी नाही होते, 3 दिवस झाले, सर्दी खूप जास्त झाली आहे त्याला। आणि मोसम आमच्या इथं आता ऊन पडलंय, रविवारपर्यंत पाऊस होता, रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, आता मंगळवारपर्यंत पाऊस होता, 3-4 दिवस झाले आमच्या इथं ऊनच पडतंय आणि गरम होतंय आणि त्यात सर्दी खोकल्या वेगळे होत आहेत। चला आता पटपट आवडते पुढचे काम। त्यानंतर खाली भाजीचा गाडा आला, तिथून मग मी टमाटर, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर असा भाजीपाला घेऊन आले। टमाटर चांगले स्वच्छ धुवून फ्रीज मध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर तोवर आपली भाजी पण शिजली, त्यात मी कोथिंबीर टाकून घेतली, बघा किती छान दिसत आहे आपली भाजी। त्यानंतर मग मी इथं उभीच होती तर तोवर मी इथं साबुदाण्याचा डब्बा खाली झाला होता तो भरून घेतला। इथं भाजी पण तयार झाली आपली, दर्शूचा टिफिन भरून घेतला। दर्शू आज एकटाच चालला शाळेत आणि दर्शू व्हिडिओ मध्ये यायला लाजतो म्हणून तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त दिसत नाही कारण तो व्हिडिओ मध्ये यायला लाजतो। त्यानंतर मी भाजी चपाती वाढून घेतली मयंकसाठी आणि किचन क्लीन करून घेतलं, बघा किचन क्लीन केल्यावर किती छान वाटतंय। झाडू वगैरे मारून भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून घेतलं, पण ते जास्त काही टायमासाठी नाही राहत, थोडंच टायमासाठी राहतं।
असो, घर आहे तर होणारच. चला मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही ब्लॉग बघता, कमेंट करता आणि लाईक करणं विसरून जाता. तुमचा एक लाईक मला उद्याच्या नवीन ब्लॉग तयार करण्यासाठी मोटिवेशन देऊन जातं. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंट पण करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.